पाठदुखी, गुडघे सुजणे, कंबर पाठ मान दुखणे, मणक्याची चकती सरकणे, झीज होणे, हातापायांना मुंग्या येणे, संधिवात, आमवात, फ्रोझन शोल्डर किंवा पॅरालिसिस या सगळ्या वेदनांवर आता आयुर्वेदिक उपाय. विजयी भव आयुर्वेद. गुडघे व मणक्यांच्या विकारावर विशेष आयुर्वेदिक उपचार केंद्र. नेवरी, तालुका कडेगाव, जिल्हा सांगली. पुणे त्रिमूर्ती चौक, धनकवडी. मुंबई दादर पश्चिम. आजच संपर्क करा. नमस्कार, मी अरुण आणि आपण पाहत आहात 7 स्टार न्यूज. विटा पोलीस ठाणे हद्दीतील नागरिकांमध्ये दहशत निर्माण करणाऱ्या सराईत गुन्हेगारावर अखेर कडक कारवाई करण्यात आली आहे. सुशांत उर्फ हरी दिनकर वायदंडे, वय वर्ष 24, राहणार अळसंद, तालुका खानापूर, जिल्हा सांगली, यास MPDA कायद्याअंतर्गत 1 वर्षासाठी स्थानबद्ध करण्याचा आदेश अशोक काकडे, जिल्हा दंडाधिकारी तथा जिल्हाधिकारी सांगली यांनी पारित केलाय. सदर गुन्हेगाराने सन 2020 ते 2025 या कालावधीत विटा पोलीस ठाणे हद्दीत गंभीर स्वरूपाचे गुन्हे केले होते. खुनाचा प्रयत्न, महिलांना अश्लील शिवीगाळ करून विनयभंग, हद्दपार कालावधीत बेकायदेशीर प्रवेश, संगनमताने घातक हत्याराने मारहाण, धमकी व शिवीगाळ अशा अनेक गुन्ह्यामुळे परिसरातील कायदा सुव्यवस्थेला धोका निर्माण झाला होता. या पार्श्वभूमीवर विटा पोलीस ठाणे येथील प्रभारी अधिकाऱ्यांनी स्थानबद्धतेचा प्रस्ताव तयार करून उपविभागीय पोलीस अधिकारी विटा उपविभाग यांच्या मार्फत पोलीस अधीक्षक सांगली यांच्याकडे सादर केला होता. प्रस्तावाची सखोल चौकशी व अवलोकन केल्यानंतर जिल्हाधिकाऱ्यांनी सुशांत वायदंडे यास 1 वर्षासाठी स्थानबद्ध करण्याचा आदेश दिला. विशेष म्हणजे चालू वर्षातील ही MPDA कायद्याअंतर्गत दुसरी मोठी कारवाई असून यापूर्वी सांगली शहर पोलीस ठाणे हद्दीतील एका गुन्हेगारावर अशीच कारवाई करण्यात आली होती. यापुढेही सराईत व समाजकंटक गुन्हेगारांविरोधात कठोर पावले उचलली जातील असा इशारा पोलीस प्रशासनाकडून देण्यात आलाय. ही कारवाई पोलीस अधीक्षक सांगली यांच्या मार्गदर्शनाखाली विटा उपविभाग व स्थानिक गुन्हे शाखेच्या अधिकाऱ्यांच्या संयुक्त प्रयत्नातून यशस्वीपणे पार पडली आहे. रमेश जाधव, 7 स्टार न्यूज, विटा.